नमस्कार मित्रांनो, आज रहाटणी महाराष्ट्र केसरी मैदान आहे तुम्हाला माहिती आहेच. तर आज आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका ज्या आनंदीने अखंड महाराष्ट्र हातून ठेवले असा बकासूर आजच्या मैदानामध्ये पाहणार का, तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की आज मित्रांनो मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये नाथसाहेब मोलशेठ धुमाळ यांच्या नावाने 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांना उत्सुक लागली नक्कीच आज नक्की महाराज का बकासूर पाहणार आहे का वादळ पाहणार आहे. तर आज मित्रांनो 2 चिठ्ठ्या निघाल्यात, पण अशी माहिती भेटते की महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये म्हणजे आज रहाटी मैदानामध्ये बकासूर पाहणार नाही आहे, कारण की उद्या पाहणार आहे तुम्हाला माहिती आहेच. ती म्हणजेच 1 तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये. पण 2 चिठ्ठ्या निघाल्यात, ती म्हणजेच गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 8वरती पहिली चिठ्ठी निघाली, तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 6वरती. अशा 2 चिठ्ठी निघाल्यात. त्याच्यामुळे आज नक्की पहिल का बकासूर काय सांगता येत नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला माहिती आहेच पळू पण शकतो एखाद्या वेळेस. पण आज महाराज नक्कीच पाहणार आहे बरं का, महाराज पाहणार आहे आज, किंवा वादळ पण पळताना दिसू शकतो. पण बकासूर मित्रांनो मैदानामध्ये आल्यावरच कळेल बरं का नक्की आला आहे का नाही आजच्या मैदानामध्ये. पण अशी अपडेट भेटते की आज बकासूर पाहणार नाही आहे, ते 1 तारखेला पाहणार आहे. तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आज नक्की बकासूर पाहणार आहे का. पण मला तर असं वाटतं की आज बकासूर पाहणार नाही आहे बरं का, कारण की महाराज किंवा वादळ आज पायथ्याने दिसतील, पण महाराजच पायथ्याने दिसेल आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. तर बकासूर तसे काही अपडेट नाही आहे आज नक्की पाहिल का. पण एकीकडे अशी चर्चा पण चालू आहे की धप्पा असणार आहे, काय जण कमेंटद्वारे पण म्हणतात की धप्पा असणार आहे बकासूरचा. तुम्हाला आणि असतोच, तुम्हाला माहिती आहे मामा धप्पा येते त्यात काय सांगू शकत नाही. मैदानामध्येच आजच कळेल, थोड्या वेळातच कळेल की बकासूर आला आहे का नाही मैदानामध्ये. आणि तसं आला असला की तुमच्याबरोबर लगेच आपण व्हिडिओ घेऊनच येऊ. पण नक्कीच आज महाराज तर पाहणार आहे मित्रांनो, महाराज आज पाहताना दिसला आपल्याला. आणि वादळ काय सांगू शकत नाही पळतोय का. पण उद्या म्हणजेच 1 तारखेला एक टॉपचं मैदान आहे, ती मैदान गाजवण्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सज्ज झालेला आहे. तर त्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर 100% पायथ्याने दिसणार आहे. आणि पायरा पण टॉपचाच आहे. मी व्हिडिओ टाकले, तुम्ही नसले बघितलं नक्कीच बघा ती. तर गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 8वरती किंवा गट क्रमांक 29मध्ये गट क्रमांक 6वरती आपल्याला बकासूर जाऊन घेतला कोणताही नंदी आज पायथ्याने दिसेल. बकासूर पण एखाद्या दिवस पळू शकतो मित्रांनो, काय सांगू शकत नाही. तर पण बघू नक्कीच आज बकासूर पळतोय का गट क्रमांक 29मध्ये किंवा गट क्रमांक 13मध्ये. पण आज महाराज नक्कीच पळणार आहे बरं का. तर महाराजला खूप शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. आज नक्कीच कमबॅक करावा आणि टॉपचा पायरा असावा. आणि नक्कीच बघू आज कोणता पायरा आहे. आणि आजची व्हिडिओच होती, तुम्हाला सांगायचं होतं. तर बघू नक्कीच आज कसा करतोय कमबॅक महाराज. तर आजची व्हिडिओच होती. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.